खोतकरजींनी पोलखोलच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना दानवेंविषयी व्यक्त करून दाखवलेल्या आहेत. नाही, आम्ही मुळात मध्ये शब्द पाळणारे माणसं आहेत, शब्द मोडणारे माणसं नाहीत. ते आपले स्वतःच्या पक्षाचे आमदार एका ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते या ठिकाणी देऊ लागलेले आहेत. सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत. माझं नाव आहे अमित जैन. श्री कांतिकुमार जैन यांच्या पोलखोल मीडियाच्या माध्यमातून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मी करतो. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत विशेष अतिथी. जालन्याची एक आगळी वेगळी व्यक्तिमत्व अशी त्यांची छवी आहे. लोकप्रिय नेते, शिवसेनेचे माजी मंत्री, माजी आमदार, अति लोकप्रिय असे व्यक्तिमत्व जालन्याचे श्री अर्जुन खोतकरजी. खोतकरजी, आपला अमूल्य वेळ आम्हाला मिळाला, आपले खूप खूप धन्यवाद आहे साहेब. धन्यवाद अमित. साहेब, आपण मंत्री राहिलात, आमदार राहिलात, परंतु आपण लोकप्रिय असून सुद्धा जनतेच्या मनातला नेता म्हणून आपली आगळी वेगळी ओळख आहे. तरी सुद्धा 2019च्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये असे काय झाले की आपल्याला पराभव बघावा लागलेला आहे? ही गोष्ट खरी आहे की माझा पराभव झाला आणि या पराभवाची कारणं वेगळी आहेत. मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे, नेहमीच लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता, लोकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे. आणि मंत्री झाल्यानंतर तर अनेक प्रश्न मी मार्गी लावले. मुळामध्ये लोकांच्या मनावरती राज्य तर आम्ही करतोच, लोकांनी भरभरून आम्हाला दिलेलं आहेच, परंतु काही लोकांनी आमच्याशी घात केला. मुँह में राम और बगल में छुरी अशा प्रकारचं काहीच वर्तन या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला अनुभवायला मिळालं. मी बेसावध राहिलो आणि बेसावधपणे त्यांनी माझा गळा या ठिकाणी कापला आणि त्यामुळं दुर्दैवाने या पराभवाला मला समोर जावं लागलं. पण पराभव झाला म्हणजे मी शांत बसलो अशातला भाग नाही. ठीक आहे, जय पराजय ह्या आयुष्यामध्ये एकदा आणि अनेकदा आम्ही भोगला, परंतु त्यातून निश्चितपणे आम्ही उभा राहू याची खात्री मला आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. शिवसेना म्हणले की वाघ असतो आणि वाघ काही कारणाने जर थांबला तर तो पुन्हा दुपटीने झेप घेत असतो. आणि मला खात्री आहे की 19च्या निवडणुकीत जरी मी थांबलो असलो तरी ही झेप ज्याला म्हणता येईल, वाघाची झेप, ही 2024मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती झेप मी घेईल निश्चितपणे. जरूर. खोतकरजी, आपण बोललात की जय पराजय हे चालूच असते. कुठेतरी जर आपण एक जालन्याचा एक पॅटर्न बघितला, एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आहे जालन्यामध्ये. मला आठवण येते तामिळनाडूची, जयललिता करुणानिधी, जयललिता करुणानिधी, एक स्पेसिफिक पॅटर्न आहे. आपल्या इथे कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकर, याविषयी असा पॅटर्न कसं काय निर्माण झालेला जालन्यामध्ये? आम जनतेची काय भावना आहे? नाही, तसं नाही काही तामिळनाडू पॅटर्न वगैरे वगैरे. खरं तर मी 5दा विधानसभेत गेलो आणि तेही माझ्या पाठोपाठ त्या ठिकाणी आहेतच. शेवटी लोकांची चॉईस असते. लोक हे शहराची रचना जरा वेगळी आहे, या गावाची रचना वेगळी आहे आणि त्यामुळं शिवसेनेचा वोटर जो आहे तो मुळातच या शहरामध्ये कमी आहे, शिवसेनेला मानणारा. आम्ही जे काही निर्माण केलं ते निश्चितपणे शिवसेनेच्या ताकदीवर, आमच्या ताकदीवर. त्यामुळं जी काही काठावरची परीक्षा असते ते अनेकदा बहुमताने आम्हाला पास होण्याचा या ठिकाणी मान भेटला. काही प्रसंगी काठावर नापास होण्याचा आम्हाला प्रसंगाला समोर जावं लागलं. पण अर्थात हा जनतेचा चॉईस आहे आणि तामिळनाडू वगैरे पॅटर्न काही नाही.
लोक फक्त मला विरोध करून काही लोक मोठी झालेली आहेत आणि त्यांना फक्त त्यांचं काम तर काहीच नाही, परंतु फक्त अर्जुन खोतकरला शिव्या देणं. अर्जुन खोतकरला शिव्या दिल्या की लोक, काही वर्ग असा आहे की मला शिव्या दिल्या की खुश होणारा वर्ग आहे आणि त्यातून त्यांचा तो विजय त्यांना मिळतो. जरूर सर. खोतकरजी, आपण उद्धवजींच्या एक निकटवर्तीयांपैकी, त्यांचा आपल्यावरती प्रचंड असा विश्वास. माननीय बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी एक मोठी भूमिका महाराष्ट्रात घेतली, त्यावेळेस एक मोठी सभा जालन्यामध्ये झाली होती. लाखोंच्या संख्येने लोक, जनसामान्य उपस्थित होते. ह्यावरून कळते की खोतकरजींवरती त्यांचा एक प्रचंड असा विश्वास आहे, जालन्यावरती प्रेम आहे. याविषयी आपण काय बोलाल सर? हो, अगदी खरं आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर संघटनेचं काय होईल अशा प्रकारची चिंता अनेक राजकीय निरीक्षकांनी, अनेक जाणकारांनी या ठिकाणी मांडली होती. आणि मग राज्यामध्ये शिवसेनेची पहिली सभा कुठे घ्यायची अशा प्रकारचं आमची मिटिंग बोलवल्या गेली. आणि त्या मिटिंगमध्ये मी पहिला हात वर केला आणि सांगितलं की जालन्याला सभा मी करतो. माननीय उद्धवजीला त्यावेळेस आम्ही बोलवलं आणि जालन्यातली ती ऐतिहासिक सभा, मी माननीय शिवसेना प्रमुख गेल्यानंतर ती जालन्याची ऐतिहासिक सभा आम्ही जालन्यामध्ये केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अमित की न भूतो न भविष्यती अशा प्रकारची सभा माननीय उद्धव साहेबांची, आदित्य साहेबांची जालन्याच्या या पटांगणामध्ये, जालन्याच्या या विशाल मैदानामध्ये पार पडली. आणि पुन्हा एकदा शिवसेना जोमाने या ठिकाणी उभा राहिली. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख गेल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ती सभा आम्ही पार पाडली आणि शिवसेनेचा पुन्हा झंझावात संपूर्ण राज्यामध्ये सुरू झाला. ती सभा यशस्वी करण्यामध्ये आम्ही परिपूर्ण ठरलो. साहेब, असं सगळं असताना आपल्याला जनसामान्याची चांगली साथ वेळोवेळी लागलेली आहे. जनसामान्यांच्या मनातला एक प्रश्न पोलखोलच्या माध्यमातून आपल्याला विचारू इच्छितो. आज अशी कुठेतरी एक चर्चा होती की खोतकरजी विधानसभेवरती त्यांची वर्णी लागली कशी नाही. मनामध्ये जनतेचा प्रश्न आहे की खोतकरजी आज विधान परिषदेमध्ये गेले असते, त्याविषयी आपण काय बोलाल? नाही, मुळामध्ये मी जनतेतून निवडून जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी ठरवला पाहिजे की मी कुठं प्राधान्य द्यायचं. आणि त्यामुळे मी ठरवलेलं आहे. तुम्ही संभाजीनगरचे आहात, तुम्ही अंबादासजीला विचारा, चंद्रकांतजींना विचारा. संधी मला मिळत होती, पण मी स्वतः अंबादास दानवे यांचं नाव पुढे केलं आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आपण अंबादासला संधी दिली पाहिजे ही मागणी मीच केली. नसता ही संधी मला मिळाली असते, परंतु मी जनतेच्या मधून निवडून जाणारा कार्यकर्ता असल्यामुळं माझी पहिली पसंती ही जनतेतून निवडून जायला या ठिकाणी असणार आहे. विधान परिषदेवरती मला कधी घेतलं जाईल, काय विषयच नाही. पक्षप्रमुख मला घेतील, त्यांच्या पद्धतीने मला न्याय देतील, परंतु माझा विश्वास याच्यावर आहे की आपण लोकातून निवडून गेलं पाहिजे. बरोबर, आपला विश्वास आहे की लोकातून आपल्याला जायचं, जनतेतून निवडून गेलं पाहिजे. बरोबर. साहेब, आपण एक मिलनसार व्यक्तिमत्व, हसमुख व्यक्तिमत्व, आपल्या हेल्थ विषयी पण आपण बरेच कॉन्शियस असतात. आता एक स्टेटमेंट होती रावसाहेब दानवेंची, जेव्हा त्यांना विचारले गेले की बाबा हेल्थ वाईज प्रकृतीच्या विषयीची चिंता करणारी जी नेते आहेत त्यांना आपण कितीपैकी किती मार्क द्याल, तर त्यांनी 10 पैकी 10 आपल्याला दिलेले आहेत. सर, ह्याच्या सोबत अजून एक माझा जुळलेला प्रश्न आहे. आपला आणि रावसाहेब दानवेंचा कुठल्या विषयावरून वाद होता? आजही तो वाद आहे का? 2019 मध्ये सगळ्यांनी बघितलं की काहीतरी वेळोवेळी कॉमेंट्स येत होता, आरोप प्रत्यारोप, काहीतरी कॉमेंट्स असे खोचक, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो, मराठवाडी भाषेत म्हणतो. याविषयी साहेब आपण काय म्हणाल? आज आपलं त्यांच्याशी कसं नातं आहे? मुळामध्ये सुरुवातीचा काळ हा शिवसेना भाजपच्या युतीचा कालखंड होता आणि या कालखंडामध्ये आम्ही अत्यंत जवळचे मित्र दोघंजण होतो. मी असेल, रावसाहेब पाटील दानवे असतील, आम्ही चांगले मित्र म्हणून 30 वर्ष आम्ही जालन्यामध्ये काम केलं. जवळपास 25 वर्षासोबत आम्ही काम केलं. मग जालन्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जालन्यातल्या इतर राजकीय पटलावर असेल,
मी त्यांचा आदेश मानायचो, ते माझा आदेश मानायचे. आम्ही दोघांनी मिळून सातत्याने जिल्हा हा नंबर 1 वर ठेवला. आम्ही जिल्ह्यामध्ये भाजप सेनेचं पूर्णतः ज्याला म्हणता येईल प्राबल्य, ज्याला म्हणता येईल, हे प्राबल्य आम्ही या ठिकाणी ठेवलं. परंतु ना जाणे काय झालं, त्यांना माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये आकस निर्माण होत आहे हे मला कळलंच नाही. आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये हा आकस लहान लहान गोष्टीहून निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला मंत्रिमंडळामध्ये 95च्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलो तेव्हाही त्यांना वाईट वाटलं, किंवा जिल्ह्यातल्या एका आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाला मंत्रिमंडळामध्ये घेतलं तेव्हाही त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या. उलटपक्षी ते मंत्री झाले केंद्रामध्ये. मी स्वतः प्रचंड पुढाकार घेऊन त्यांचा सत्कार घडवून आणला. मी ओपन जालना जिल्ह्यातला कोणताही माणूस मला ओळखू नये की मी ओपन हार्टेड माणूस आहे. माझ्या मनामध्ये सुईच्या टोका एवढंसुद्धा काळं नाही. माझ्या मनामध्ये कोणाच्या विषयी राग द्वेष ही भावना निर्माण कधी होऊ शकत नाही. जालन्यातला प्रत्येक माणूस हे जाणून आहे, आम्ही प्रत्येक माणूस जाणून आहे. परंतु त्यांच्या मनामध्ये कशामुळं माझ्याविषयी हा एक वेगळ्या प्रकारचा द्वेष निर्माण होत होता हे मला अनकलनीय आहे. मला हे कधीच कळलं नाही. आणि त्यांचं वारंवार नंतरच्या कालखंडामध्ये हे जाणवू लागलं आम्हाला. ते जसे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले, जे जसे केंद्रामध्ये मंत्री झाले, मला असं वाटते की आम्ही तिथंच आमचा मित्र गमावला. त्यांना जिल्ह्यावर राज्य करायचं होतं. मग जिल्ह्यावर राज्य करायचं तर मग अर्जुन खोतकरला बंधन केल्याशिवाय आपल्याला राज्य करता येणार नाही ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. आम्ही आमच्या मैत्रीच्या नादात आपला मित्र भारतीय जनता पक्षाचा राज्याचा प्रमुख झाला. आपण त्यांची गुणगान आम्ही गाण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच डाव रचत होते. आणि जिल्ह्याला माहीत आहे की त्यांच्या मनामध्ये ते कोणाकोणाच्या विषयी काय ठेवतात, कसा त्यांना काय वाक्यप्रचार त्यांना चकवा म्हणून कसं त्यांना ओळखलं जातं. अर्थात त्यांनी मला तो चकवा दिलेला आहे. अर्थात आता ठीक आहे, संबंध चांगले होते, परंतु आता या मागच्या 5 वर्षानंतर हे संबंध प्रचंड दुरावलेले आहेत. आणि मला नाही वाटत का आता हे संबंध मिळू शकतील असं मला अजिबात वाटत नाही. खोतकरजींनी पोलखोलच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना दानवेंविषयी व्यक्त करून दाखवलेल्या आहेत. नाही, आम्ही मुळात शब्द पाळणारे माणसं आहेत, शब्द मोडणारे माणसं नाहीत. माझ्या निवडणुकीमध्ये कोणी शब्द पाळला नाही हे जनतेला माहीत आहे. आम्ही जीवाचं रान केलं. मी त्यावेळेस सांगितलं होतं की मी काही झालं तरी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. पण मी त्याबरोबर हेही सांगितलं होतं की शेवटचा अंतिम शब्द हा पक्षप्रमुखाचा राहील, अंतिम शब्द हा माननीय उद्धवजीचा राहील. आणि माननीय उद्धवजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही मला समजून सांगितलं की आपल्याला केंद्रामध्ये सत्ता आणायची तर काही जरी झालं तरी आपल्याला आमचा शब्द पाळावा लागेल. मी अंतिम शब्द माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा शब्द पाळला आणि इमाने इतबारे काम केलं. अमित इमाने इतबारे हे तर दवाखान्यात पडून होते, हे दवाखान्यामध्ये पडून होते. दवाखान्याचे एक दिवस बाहेर पडले नाही. रस्त्यावरती मी होतो, माझे भाऊ होते, माझा मुलगा होता, माझी मुलगी होती, माझी पत्नी होती, माझे इतर भाऊ होते, माझा संपूर्ण परिवार रस्त्यावरती होता, माझे सर्व शिवसैनिक रस्त्यावरती होते. आम्ही जीवाचं रान करून या लोकसभेला प्रचंड काम केलं आणि निश्चितपणे त्यांना विजयी या ठिकाणी केलं. नंतरच्या कालखंडात काय झालं? कोणी आमच्या पाठीमध्ये सुराख बसला, कोणी शब्द पाळला नाही. ते सांगतात की मी शब्द पाळला, ते म्हणतात की मी हे केलं. मग हे केल्यानंतर खालची यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती? ते अजूनही म्हणतात की मी शब्द पाळलेला. आमच्या मित्राकडेही बोलतात की मी गद्दारी केली नाही. मग तुम्ही गद्दारी केली नाही तर मग खालच्या लोकांनी गद्दारी काय कशामुळे केली? खालच्या लोकांनी माझ्या पाठीमध्ये सुराख का खोपसला? वर्षाचा आदेश असल्याशिवाय खालचा कार्यकर्त्याची हिंमत नाही असं वागण्याची. आणि त्यामुळं संशय घ्यायला तुमच्यावरती वाव या ठिकाणी आहे. आणि आमचा संशय पूर्णपणे सत्य आहे की खालच्या लोकांनी या ठिकाणी युतीचा धर्म पाळला नाही म्हणून
चुकीचं वातावरण तयार केलं आणि आपण माझ्याविषयी हा एक वेगळा संदेश खाली दिला आणि त्यामुळं मला पराभवाला समोर या ठिकाणी जावं लागलं. आज पोलखोलच्या माध्यमातून खोतकरजींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. इतिहासातील काही पानांना उजाळा सुद्धा आज खोतकर साहेबांनी दिलेला आहे. साहेब, आपण मान्य उद्धवजींचे नाव काढले, मान्य फडणवीस साहेबांचे आपण नाव काढलेले आहे. साहेब, आजची ही जी सरकार आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाची महाआघाडी सरकार, ह्याचं भविष्य काय? एकीकडे विरोधी पक्ष नेते सुद्धा टीकास्त्र रोजच सोडत असतात. तर हे दोन्ही प्रश्न मी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला विचारू. नाही, मुळात आम्ही तुम्ही समजून घ्या, आता सरकार येऊन किती दिवस झाले? 1.5 वर्षाचा कालावधी जवळपास पूर्ण झाला. दर 15 दिवसांनी भविष्यवाणी होते की सरकार पडणार आहे. कधीतरी मग पुन्हा नारायणाने येतात, ते म्हणतात 3 महिन्यांनी सरकार पडणार आहे. कोणीतरी पुन्हा त्यांच्या पक्षाचा येतो, तो सांगतो महिन्याभरात सरकार पडणार आहे. महिन्याभरात पडणार आहे तर आता 1.5 वर्ष तर झालं ना सरकार पडणार आहे. त्यांना त्यांचे आमदार थांबून घ्यायचे. त्यांचे आमदार आता चुळबुळ करू लागलेत. त्यांच्या आमदारामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ते आपले स्वतःच्या पक्षाचे आमदार एका ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते या ठिकाणी देऊ लागलेले आहेत. आणि आता महाविकास आघाडीमध्ये असं काय घडलं की हे 3 पक्ष वेगळे होतील? 3ही पक्ष खुश आहेत. माननीय उद्धवजीच्या कामावरती खुश आहेत, माननीय अजितदादाच्या कामावरती खुश आहेत, माननीय बाळासाहेब असतील, या ठिकाणी चव्हाणसाहेब असतील, अशोकराव चव्हाणसाहेब, या सर्वांच्या कामावरती सर्व लोक खुश आहेत. त्यामुळे असं काय घडणार आहे की यातून नवीन पुन्हा सरकार या ठिकाणी येऊ शकेल? अर्थात ह्या सर्व गोष्टी या कपोलकल्पित गोष्टी आहेत. हे लोकांसमोर त्यांना मांडायचं. आज तुम्ही बघा, आज राज्यातली जनता ही निश्चितपणे एक सुसंस्कृत जनता आहे आपल्या महाराष्ट्रातली. त्यांना हा आकाशतारेपणा पसंत नाही. सातत्याने याचं ओरडणं थांबलं की दुसरा भाजपचा कार्यकर्ता नेता तयारच आहे, दुसरा थांबला की तिसरा ओरडायला तयार आहे, तिसरा थांबला की चौथा ओरडायला तयार आहे. अशी साखळी यांची. हे सातत्याने लोकांसमोर ओढत राहतात. हे भाजपचे लोक टी व्हीवर आले तर पाहावंसुद्धा वाटत नाहीत, इतक्या वाईट पद्धतीने बोलतात. अरे, कोरोनामध्ये आपल्याला मिसळून काम करायला पाहिजे, लोकांचा जीव माल आपण वाचवला पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. तुम्ही कोरोनासारख्या काळात सुद्धा राजकारण करायचं काही वाटत नाही या लोकांना? काही लाजा शर्मा काही वाटत नाही? कोरोनासारख्या काळात सुद्धा हे राजकारण करतात. मला भयंकर चीड येते आणि माझ्यासारखी चीड या देशातल्या 12 कोटी लोकांच्या मनामध्ये ही चीड निश्चितपणे या ठिकाणी आहे. ही चीड आहे की अशा पद्धतीने हे भारतीय जनता पक्षाचे लोक वागतात. तर यांना निश्चितपणे फक्त सत्ता आणि सत्ता हवी आहे. सत्तेच्या पलीकडे यांना काहीही नको. कोरोना आला, लोक मेले तरी चालतील, पण आम्हाला आमची गादी कधी मिळेल हा विचार यांच्या मनामध्ये. काय सांगतात? लोकल सुरू झाली पाहिजे. काय सांगतात लोक? पंढरपूरची वारी सुरू झाली पाहिजे. काय सांगतात लोक? हे आठवडी बाजार सुरू झाला पाहिजे. काय सांगतात लोक? हे दुकान वगैरे हे सर्व सुरू झाले पाहिजे. अरे, जबाबदारी घेता का? लाखो लोक मरा लागलेत, हजारो लोक मरा लागलेत, ही जबाबदारी तुम्ही घ्या. राज्य ही जबाबदारी माननीय उद्धव साहेबांची आहे. त्यांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी, की अप्रिय निर्णय असला तरी मला तो निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय मी घेतो. लोकांचा जीव माल वाचवून ही जबाबदारी माझी. यांना ते पेटून द्यायचं, यांना आगीत तेल टाकायचं, लोकल सुरू करून यांना कोरोना वाढ करायची, त्याच्यात सुद्धा सत्ता कशी बदलता येईल हा विचार करायचा. तेव्हा मला असं वाटतं की माझी हा जोडून विनंती आहे लोकांना की कमीत कमी कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये तरी राजकारण करू नका. महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय सर्व आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. हा बघतोय की कोणत्या पद्धतीनं तुम्ही वागायला लागलेला आहात, कोणत्या स्तरात तुम्ही या ठिकाणी जात आहात. माझी विनंती आपल्याला की हे कोरोना संपल्यानंतर आपल्याला पुन्हा घोडा मैदान समोर आहे, आपण लढू ना पुढं. परंतु या परिस्थितीमध्ये आपण मदतीची हात या ठिकाणी घेतला पाहिजे. तुम्ही केंद्राला सांगून राज्याला डोसेस मिळवून देत नाही, तुम्ही राज्याला इंजेक्शन्स मिळवून देत नाही, राज्याला सुविधा मिळवून देत नाहीत. या ठिकाणी जयंत पाटील म्हटले की देश परदेशामधून एवढी मदत आली, एवढे रोजच्या रोज विमानं उतरू लागले, ही मदत गेली कुठं? आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला काही आली का? महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त महाविकास आघाडीचं सरकार आहे
आपल्या विचाराचं सरकार नाही म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्राला डावललं गेलं. तुम्ही बघा की जो कोणी या सरकारच्या विरोधात जाईल, एक तर त्याची चौकशी ईडीच्या मार्फत, सीबीआयच्या मार्फत, म्हणजे अशा पद्धतीनं दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं जातं. हर हर गंगेची ऐवजी एका कवित्रीने ती कविता म्हणली शिवगंगा. त्या कवितेला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अटक केल्या गेलं. त्यांना सुद्धा प्रचंड छळ त्या कवितेचा केला गेला. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला एकतर हे जेलमध्ये टाकतात किंवा चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवतात आणि त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावतात. अशा प्रकारचा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा आहे. त्यामुळे लोकांना हे कळत नाही, हे समजत नाही असं आमच्या मित्रांनी समजायचं काही कारण नाही. पुन्हा तुमची प्रतिमा मलिन यातून होऊ लागलेली आहे, हे समजून घ्या. मित्रांनो की तुम्हाला लोक यातून तुम्हाला काही साध्य करताना अशक्य आहे, पण तुमचा जनाधार हा अशा बाबीमुळे संपत चाललेला आहे. हेही मला त्यांना तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. कुठेतरी एक सूचक वक्तव्य खोतकरजींनी केलेलं आहे. आज महाराष्ट्राची 12 कोटी जनता बघत आहे, त्यांचं हे निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन आहे. खोतकरजी, पुढे एक जे मनामध्ये माझा प्रश्न येतो की सरकार आणि प्रशासन याच्यामध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन विषयी आपण काय बोलाल? आम जनतेमध्ये कुठेतरी असा सूर आहे की कोऑर्डिनेशनची कमी आहे का ब्युरोक्रेसी अँड गव्हर्नमेंटमध्ये? नाही, मुळामध्ये जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून कोरोना हा राज्यामध्ये सुरू झाला आणि त्यामुळं माननीय उद्धवजीला आपलं पूर्णपणे या कोरोनावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करून या ठिकाणी काम करावं लागलं. महाराष्ट्रामध्ये पहिलं 2 लॅब होत्या, संपूर्ण महाराष्ट्र टेस्टिंगच्या लॅब होत्या फक्त 2. आज हजारोने लॅब झाल्या, लॅब झाल्या. जिल्ह्यामध्ये कोविड सेंटर किती मोठ्या प्रमाणात उभा केले गेले. आज तुम्ही जालन्याचा विचार कराल तर आज जालन्यामध्ये 4000 बेड आहेत. 4000 बेड आहेत. कोरोना सुरू झाला त्या दिवशी आम्ही 120 बेडचं नवीन हॉस्पिटल उभा केलं. आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 400 बेडचं हॉस्पिटल आहे. आम्ही तिथं लॅब टाकली, आम्ही तिथं ऑक्सिजनचा प्लॅन 2 उभा केले. आज मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की जालना शहरामध्ये सरकारच्या मदतीनं जवळपास 15 ऑक्सिजनचे प्लॅन उभा राहत आहेत. काही उभा राहिलेले आहेत, 3-4 तर 5-6 उभा राहून गेलेत. जालन्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माननीय राजेंद्र बारवाले जी असतील, सरकारी दवाखान्यामध्ये दुसरा एक प्लॅन असेल, असे अनेक प्लॅन या ठिकाणी आम्ही उभा केले आणि आज ऑक्सिजनचा पुरवठा आम्ही राज्याला करू शकतो एवढी मोठी ताकद आम्ही जालन्यामध्ये या ठिकाणी उभा केली. माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही या जिल्ह्यातले आहेत, भूमिपुत्र आहे आमचे. त्यांनी प्रचंड राज्यामध्ये मोठं काम उभा केलं. माननीय उद्धव साहेब रोज त्यांच्याशी या संदर्भाने बोलतात. दोघांचा समन्वय चांगला आहे आणि माननीय राजेश टोपेंनी काही न बघता स्वतःच्या आईची तब्येत या ठिकाणी खराब असताना सुद्धा कधी त्यांनी परिवाराकडे लक्ष दिलं नाही. संपूर्ण कोरोना आपल्या अंगावरती घेतला आणि संपूर्ण राज्यभर हा माणूस वन फिरत राहिला. माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार माननीय उद्धव साहेबांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सर्व सूचनाचं कडेकोटपणे पालन माननीय राजेश टोपे यांनी केलं. आणि त्यामुळे तुम्हाला कुठं दिसतं या 3 पक्षामध्ये अभाव आहे, 3 पक्षामध्ये बेबनाव आहे असं काही नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या 3ही पक्षाचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे. प्रशासनावरती पूर्णपणे अंकुश सरकारचा आहे आणि प्रशासन आणि शासन हे दोघं मिळून या ठिकाणी काम करतात. किती लहानसं उदाहरण हो, माननीय मुख्यमंत्री महोदय हा वेगळ्या हृदयाचा माणूस आहे. त्यांच्या कार्यालयातला एक शिपाई रिटायर होतो. शिपाई रिटायर झाल्यानंतर कोणी पाहत सुद्धा नाही त्याच्याकडं, पण तो राज्याच्या मुख्यमंत्र्याने शिपायाचं शॉल, हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, त्याला निरोप समारंभ दिला. कसं म्हणता येणार नाही हा मुख्यमंत्री वेगळ्या हृदयाचा माणूस नाही? हे खालच्या पातळी पण कधी झालाच. मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी निश्चितपणे अत्यंत चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग या ठिकाणी करतात आणि आज निश्चितपणे या जगाने कौतुक केलं.
आपल्या देशाने कौतुक केलं, WHO कौतुक केलं. जगातल्या ज्या ज्या काही मोठ्या संस्था आहेत या मोठ्या संस्थांनी माननीय उद्धवजी ठाकरे यांचं कौतुक केलं की कोरोना कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नंबर 1 वरती आहेत. उद्धव ठाकरेने खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आहे. अर्थात माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुद्धा माननीय उद्धव साहेबांची तारीफ केलेली आहे की महाराष्ट्राने अत्यंत उत्तम काम केलेलं आहे. म्हणतो राज्यातल्या नेत्यांना काय झालं मला काही कळायला तयार नाही. राज्यातले नेते अजूनही आगपाखलं करतात. त्यांना जे करायचे ते लखलाप. आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ. प्रशासन आणि शासन दोघं मिळून चांगलं काम उभं करू. जरूर सर. सर, आपण राज्याविषयी बोललात, आपल्या देशाअंतर्गत काय स्थिती आहे त्याच्याविषयी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजप आणि महाआघाडी सरकारचं जे समन्वयामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशनमध्ये कमी आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण जनतेला सगळं काही आपण सांगितलेलं, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. साहेब, आता हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपल्या मन मोकळ्या भावना पोलखोलच्या माध्यमातून जनतेला पोहोचलेल्या आहे साहेब. आता पुढे जाताना साहेब, अंतिम टप्प्यामध्ये इंटरव्ह्यूच्या आपल्या निजी एक प्रायव्हेट क्वेश्चन जे माझ्या मनात येतो साहेब. साहेब, आपण एक यशस्वी नेते, मंत्री राहिलेली व्यक्ती, लोकप्रिय व्यक्तिमत्व. असे म्हणतात की पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, फॅमिलीचा सपोर्टचा हात असतो. सीमाताई साहेब, सीमाताई हे नाव महाराष्ट्रामध्ये मोठं आहे. कारण मला एक अजून नेते आठवतात, माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले. मिसेस आठवलेचं नाव सुद्धा सीमाताईच आहे. साहेब, ह्याविषयी आपण सीमाताईंचा एक महत्वाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे आपल्याला सपोर्ट देण्यामागे. आपण ह्याविषयी काय नाही, तुम्हाला मी माहीत नसेल, अमित रामदास आठवले हे माझे चांगले मित्र आहेत, केंद्रीय मंत्री. त्यांचं आणि माझं लग्न एकाच दिवशी झालेलं आहे. त्यांच्या पत्नीचं नाव सीमा आहे, माझ्या पत्नीचं नाव सीमा आहे. परंतु निश्चितपणे हे खरं आहे की यशस्वी पुरुषांच्या पाठीमागं निश्चितपणे पत्नीचा हात, महिलेचा हात असतो. हे माझ्या बाबतीत सुद्धा सत्य आहे. बिचारीनं घर सांभाळलं, मुलं सांभाळले, परिवार सांभाळला, कार्यकर्ते सांभाळते. खरं तर माझं भाग्य आहे, माझं अहमभाग्य आहे की मला अशा प्रकारची पत्नी या ठिकाणी लाभली आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये ती हिरिरीनं समोर असते. खरं तर तिच्या सहकार्यामुळंच मी एवढे मोकळेपणाने बाहेर फिरू शकतो, एवढ्या मोकळेपणाने चांगलं काम करू शकतो. आणि खरं तर त्या माऊलीचाच आशीर्वाद निश्चितपणे आईचा आणि माझ्या मिसेसचा हा पूर्ण साथ माझ्या पाठीमागे या ठिकाणी आहे. तर राजकीय प्रश्न झाले, वैयक्तिक कौटुंबिक प्रश्न झाले. एक अंतिम प्रश्न, इंटरव्ह्यू आता बस एक अंतिम पडावामध्ये 2024 मध्ये जे निवडणुका आता लागणार आहे 2024, 3 वर्ष आहे, आपण स्वतःला कुठे बघणार? मुळामध्ये आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण आहे. महाविकास आघाडी, पूर्वीची युती, आज शिवसेना वेगळी आहे, भारतीय जनता पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आहे, काँग्रेस वेगळी आहे, बाकी इतर पक्ष वेगळे आहेत. हे आज सांगणं थोडंसं अवघड आहे. यासाठी आहे की सर्व पक्ष स्वतंत्र आहेत आणि सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील अशा मला वाटतं. अर्थात हा निर्णय 2024ला पक्षप्रमुख ठरवतील मला कुठं ठेवायचं, आणि पक्षप्रमुखाने मला जिथं ठेवलं तिथं जायला मी तयार आहे, लढायला तयार आहे. पक्षप्रमुखाने सांगायचं मी ऐकायचं. आणि मला खात्री आहे की यावेळेस मी म्हणल्याप्रमाणे की उडी माझी झेप, वाघाची झेप हे निश्चितपणे शिकार केल्याशिवाय राहणार नाही. जरूर. खोतकरजींनी मन मोकळेपणाने विविध प्रश्नांवरती उत्तरे दिली. झेप, वाघाची झेप ते घेणार एक सूचक असं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. आणि सोबतच हेही नमूद केलेलं आहे की पक्ष आणि पक्षप्रमुख जे आदेश देतील ते त्यांना सर्वोपरी असेल. मित्रांनो, पोलखोल असेच आपल्या समोर वेगवेगळे राजकीय नेते, जनप्रतिनिधी आपल्या मनातले प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि त्यांची उत्तरं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्यात आमची प्रामाणिक भूमिका निभावत राहू. आम्हाला प्रचंड प्रेम मिळत आहे, लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे. आज मान्य अतिथी महोदयांचा आम्हाला अमूल्य अशी वेळ मिळाली. साहेब, आपले
मनापासून खूप खूप धन्यवाद. आभार आहे. नमस्कार. धन्यवाद.